माझं हुशार असतं. माझ्या मुलाचं नाव आहे विजय रचना लोणे. विजय व्यंकट लोणे. त्या माझ्याकडून 3 मुलांचा करायचा अपघात झालाय असा मला संशय वाटतो. मला संशय आहे, पण माझ्या या लहान बाळाला नाही मिळावं म्हणून मी इथपर्यंत आली. काय नक्की तुम्हाला संशय आहे? काय घटना घडली होती? तुमच्यापर्यंत काय आलं? आमच्यापर्यंत कशी घटना आली, की तुमची तिन्ही पण बाळ ही तळ्यात शेततळ्यात पडलेत म्हणून आम्हाला एक व्यक्तीचा फोन आला. पण आम्ही तिथं जातपर्यंत त्यांनी काय केलं, अँब्युलन्स मध्ये आणलं आणि क्वार्टर्सला नेऊन तिथं त्यांनी ठेवलं. मग आम्हाला त्यांनी सांगितलं आमची दखल तिथं कोणीच घेतलेली नाही. तुम्हाला काय संशय आहे? काय आम्हाला आहे की असं की आमच्या मुलाचा आणि सुनाचा आणि आमच्या बारक्या बाळाचा हत्या झाला म्हणून असं मला संशय. आज तुम्ही पोलिसांना भेटला, काय बोललात त्यांच्यासमोर? तर त्या पोलिसाची माझी त्राका का नाही, मी त्यांच्या समोर पण गेले नाही आणि ते मला पण बोलले पण नाही. मी माझ्या मुलाच्या माझ्या नाताच्या ह्याच्यातच होते. त्यांच्यापर्यंत गेली नाही. मला कोणी विचारलं सुद्धा नाही की काय का ते असे 3 मडी बघून त्यांनी माझं काळीच फाटलं. मी कुणाशी बोलायची होती. फोन होतं तिथं माझी सगळी नाती येतपर्यंत हे त्यांनी गायब केले. कुणाला सांगायचं मी ही बघून त्यांनी मला काय सुचलं. कुणाचं शेत होतं आणि मला असं संशय वाटतं की माझ्या हे 3 माणसाचा घात झालाय. कशामुळे तुम्हाला काय भांडणं होती, काय होतं? भांडण नव्हतं, कोणी नव्हते, फक्त ते दोघं नवरा बायको होते आणि त्यांची 2 पोरं होती त्यांच्यासोबत. एक पोरगा त्यांच्यासोबत राहायचा आणि एक पोरगा शाळेला जायचं. ते कुणाच्या शेतात घडलं? कुठे घडली घटना नक्की? आणि काय तुम्हाला मागणी आहे? लाडच्या दोघांकडे. तुम्ही सांगा आजोबा, काय नक्की प्रकार घडलेला वाटतं? अधिकाऱ्यांना भेटलं काय? हा. पंढरपूरमध्ये घडली का घटना? काय नक्की तुम्हाला संशय? आज तुम्ही अधिकाऱ्यांना भेटलात, त्यांना काय सांगितलं? काय तुमची काय मागणी आहे? काय नाही, माझ्या नाताला नाही मिळवून द्या मला. काय माझ्या बाळाला न्याय मिळवून द्या. वीट भट्टी करून तरी बाय